वचन दे प्रकाश मार्गावर. प्रभू येशूच्या गोड आणि गौरवी नावात आपणा सर्वांना सलाम. मार्गाकरिता प्रकाश या कार्यक्रमात विश्ववाणी परिवारातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करीतो. प्रभू मी कोणाचा कोणाचा, प्रभू मी कोणाचा कोणाचा, माझा नच इतरांचा, माझा नच इतरांचा. प्रभू मी कोणाचा कोणाचा, प्रभू मी कोणाचा कोणाचा. तुझाच परी मी घे घे माझी, तुझाच परी मी घे घे माझी, तन मन धन ही वाचा, तन मन धन ही वाचा. पाप मुक्त तू केले मजला, पाप मुक्त तू केले मजला, मज तू निधी करुणेचा. प्रभू मी कोणाचा कोणाचा, प्रभू मी कोणाचा कोणाचा. पापांचा मी होतो राशी, पापांचा मी होतो राशी, सांगू किती त्याजाचा, सांगू किती त्याजाचा. उद्धरिले तू मज पतिताला, उद्धरिले तू मज पतिताला, सिंधू देशी अमृताचा. प्रभू मी कोणाचा कोणाचा, प्रभू मी कोणाचा कोणा. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र 9 अध्याय 10 ते 11. करिंथकरास दुसरे पत्र 9, 10 ते 11. जो पेरणाऱ्याला बी पुरवितो व खाण्याकरिता अन्न पुरवितो, तो तुम्हाला बी पुरविल व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढविल, म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल. त्या औदार्यावरून आमच्याद्वारे देवाचे आभार प्रदर्शन होते. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. सर्वांना सलाम. आज सकाळी आपण दुसरे करिंथ त्याच्या 9 अध्याय वचने 10 ते 11 या 2 वचनातून आपण वाचन केलेले आहोत. आणि माझ्या प्रियांनो, या 2 वचनामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी या ठिकाणात दिलेल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने जन्म घेतलेला आहे. आम्ही पाहतो त्या बेथलेमामध्ये जन्म घेतलेला आहे आणि संपूर्ण जग जो आहे आज तो सर्वात मोठा आनंद करत आहे. का बरं? कारण परमेश्वरांनी सर्वात मोठा दान तुम्हाला, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलेला आहे. सर्वात मोठी भेट तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलेली आहे. ती अशी भेट दिलेली आहे की त्या भेटीच्या द्वारे तुमच्या आणि माझा तारण झालेला आहे. 2024 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. तो आमच्या पापासाठी तो क्रूसावर टांगलेला आहे, मारला गेलेला आहे, गाळला गेलेला आहे आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झालेला आहे. का बरं? कारण मानवाचे तारण व्हावा. आणि म्हणून परमेश्वराने जी महान गिफ्ट, महान भेट तुम्हाला आणि मला दिलेली आहे, त्या भेटीच्या द्वारे तुमच्या आणि माझा तारण झालेला आहे. आज आम्ही पाहतो माझ्या प्रियांनो, जगात, भारतामध्ये, अनेक गावामध्ये, अनेक खेड्यामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांच्यापर्यंत देवाचे नाव पोचलेले नाही, ज्यांना माझ्या प्रियांनो, ज्यांना ख्रिस्त माहीत नाही. आज तुम्हाला आणि मला माझ्या प्रियांनो त्यांच्यापर्यंत ख्रिस्त पोहोचवायचा आहे. मग तुम्ही आणि मी जाऊ शकत नाही, तर तुम्ही आणि मी आपल्या भेटीच्या द्वारे, आपल्या दानाच्या द्वारे, आपल्या समर्पणाच्या द्वारे माझ्या प्रियांनो आज तुम्ही आणि मी देवाची सुवार्ता
सुवार्ता आम्ही गाजवू शकतो. जो आनंद तुम्हाला आणि मला झालेला आहे, किंवा जो आनंद तुमच्या आणि माझ्या जीवनात आहे, तो ख्रिस्ताच्या द्वारे आहे. तुम्हाला आणि मला जो ख्रिस्त भेटलेला आहे. आज अनेक लोक अंधकारामध्ये आहेत, पापामध्ये आहेत, सैतानाच्या बंधनामध्ये आहेत, सत्याची ओळख नाही. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आज त्यांच्यापर्यंत आम्हाला सुवार्ता न्यायची आहे, पोचवायची आहे. त्यासाठी माझ्या प्रियांनो, या करिंथकराच्या पुस्तकामध्ये या ठिकाणी सांगत आहे की जो पेरणारा आहे त्याच्याबद्दल सांगत आहे की जो पेरतो त्याला उत्तम आणि चांगलं भोजन दिलं जातो. आणि माझ्या प्रियांनो, या ठिकाणात आम्हाला सांगत आहे की निश्चित परमेश्वर जो आहे तो त्याला फलवंत करतो, त्याच्या पेरणीला तो फलवंत करतो. आज तुम्ही आणि मी ख्रिस्तासाठी, आम्ही ख्रिस्ताच्या वचनासाठी आज आम्ही आपले हात पुढे करायला पाहिजे. आम्ही पेरायला पाहिजे. आमच्या दानाच्या द्वारे, आमच्या समर्पणाच्या द्वारे, आमच्या देणगीच्या द्वारे माझ्या प्रियांनो आम्ही पुढे यायला पाहिजे. जर आम्ही असे करत आहोत तर निश्चित ज्या हाताने आम्ही पेरणी करू, ज्या हाताने माझ्या प्रियांनो आम्ही पुढे येऊ आणि देवाच्या कार्याकरता आमचं समर्पण करू, देवबाप्पा निश्चित त्या हाताला फलवंत करेल, आशीर्वादित करेल. आमचे कोठारे, आमचे भांडार सदैव भरून ठेवू, आमचे कामधंदे निश्चित प्रभू परमेश्वर आशीर्वादित करेल. आणि म्हणून या शेवटच्या महिन्यामध्ये जो आनंद तुम्ही आणि मी साजरा करत आहोत, त्याच आनंदासाठी अनेक लोक आज दूर आहेत. तोच आनंद अनेक लोकांपासून दूर आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी लोकांनी साजरा करावं यासाठी आपले हात पुढे करायला पाहिजे. आम्ही देणग्या द्यायला पाहिजे आणि देवाचे गौरव आम्ही करायला पाहिजे, जेणेकरून देव आम्हाला, आमच्या कुटुंबाला, आमच्या कामाधंद्यात, आमच्या व्यवसायामध्ये, आमच्या बिझनेसमध्ये निश्चित तो आम्हाला आशीर्वादित करेल, फलवंत करेल आणि त्याच्या नावाचा तो गौरव करून घेईल. आणि म्हणून माझे प्रियांनो, आम्ही पुढे येऊन देवाच्या कार्यासाठी आपलं समर्पण करायला पाहिजे आणि निश्चितच उदारताने आम्ही देवाच्या कार्याला द्यायला पाहिजे. या वचनाच्या द्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. आमच्या तारणाऱ्या देवा, आम्ही ख्रिस्त येशूच्या नावात तुझ्या जवळ येतो आणि विशेष हा जो शेवटचा महिना जो आहे आमच्यासाठी आनंदाचा आहे. का बरं? कारण आमच्यासाठी तारणारा म्हणून या जगात जन्माला आलेला आहे आणि आमचं तारण त्याच्याद्वारे झालेलं आहे, ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्या रक्तामध्ये आमच्या पापाची आम्हाला क्षमा मिळालेली आहे. आज अनेक लोक तुझ्यापासून दूर आहेत आणि म्हणून प्रभू आम्ही प्रार्थना करतो त्यांच्यापर्यंत तुझी सुवार्ता पोहोचावी आणि त्यांचा पण तारण व्हावा आणि त्यांना पण खरा आनंद करता यावं, यासाठी तू सहायता आणि मदत कर. आम्हाला पण आशीर्वादित कर आणि तुझ्या सेवा करायसाठी तू आम्हाला सदैव प्रभू पुढे तू ठेव. तारणाऱ्या येशूच्याच नावात प्रार्थना मागत आहे. आमीन. हस्तपादही पाच इंद्रिये, हस्तपादही पाच इंद्रिये, आत्मा प्राण ही यांचा, आत्मा प्राण ही यांचा. तवाधीन बाझाला झाला, तवाधीन बाझाला झाला, दास मी तव चरणाचा. प्रभु मी कोणाचा कोणाचा, प्रभु मी कोणाचा कोणाचा. माझा नच इतरांचा, माझा नच इतरांचा. प्रभु मी कोणाचा कोणाचा, प्रभु मी कोणाचा कोणाचा, प्रभु मी कोणाचा कोणाचा. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.